देश पातळीवरती हा विचार आपण जर केला तर खूप वेगवेगळ्या राज्यातले अनेक नागरिक त्या ठिकाणी अडकलेत. पण आता जोपर्यंत ॲज अ सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्रीचा जर विचार केला तर परत आणण्याच्या दृष्टिकोनात जोपर्यंत विमानसेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत आपण त्यांना आता तिथं आणणं हे आहे. पण जशी विमानसेवा पूर्ववत होईल ताबडतोब तिथनं लोकांना आपण आणण्याची व्यवस्था करतो आहे. ॲज अ केंद्र सरकार म्हणून जे काय आहे व्यवस्था पूर्ण तिथल्या ॲम्बेसी असतील त्या ठिकाणची आणि एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीच्या माध्यमातून पूर्ण कोऑर्डिनेशन केलं जातं आहे. त्यामुळे आता लोक सुरक्षित आहेत. ठीक आहे, परत येण्याचे मार्ग थोडंसं लवकर सुरू होतील, पण आता आहे तिथे सुरक्षित. अण्णा, काही प्रवाशांची मागणी आहे की वोमेन मार्गे जी हवाई सेवा सुरू आहे, मात्र त्यांना अबाधुबी किंवा दुबईवरून बाहेर रस्ता जायला जो व्हिसा लागतो तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, नाहीतर ते इथं मी माहिती घेतो. मी आधारित बोलणं योग्य नाही. मी माहिती घेतो आणि बोलतो. थँक्यू. नाही, पुणे शहराच्या वेगवेगळे जे काही विषय आहेत, काही प्रकल्पांची कामं चालू आहेत. PMRDची जी काही PPP मॉडेलवरची नवीन मेट्रो आता हिंजवडी ते शिवाजीनगर ती काय तिची सद्यस्थिती आहे ती कधी सुरू आहे. महानगरपालिकेचे अनेक आमचे प्रकल्प आहेत, जसं की रिव्हरफ्रंट प्रोजेक्ट आहे, जसं जायका प्रकल्प आहे, जसं समान पाणी पुरवठा योजना आहे. शहरातले अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत. शहरात नवीन काही आमच्या भवन विभागाचे जे काही गेले काही दिवस कामं सुरू आहेत किंवा भविष्यात आम्हाला करायचे, असे एकूणच शहराच्या विकास कामांच्या संदर्भात या ठिकाणी बैठक आहे. महामेट्रोच्या माध्यमातून सुद्धा थेट विमानतळाला आत्ता मेट्रो मार्ग आपलं 2 सुरू झाले आहेत, 3रा सुरू होतो आहे. अजून भविष्यामध्ये त्याचं एक्सपेन्शन खूप होतं आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये थेट एअरपोर्टपर्यंत विमानतळाला मेट्रो सेवा कशी देता येईल यासाठीचे काही DPR तयार करायला आम्ही सांगितले होते. मला वाटतं त्याही आज कदाचित तेही या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. दादा, जय पवारने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे, जे VSRचे मालक आहेत रोहित सिंग, ते मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले आहेत आणि त्यांचा तो व्हिडिओ किती निष्काळजीपणा अशा पद्धतीचं जय पवारांनी ते ट्विट केलेलं आहे. मला असं वाटतं मी बघितलं आहे ते, आणि मला वाटतं त्याच्यावरती योग्य ती दखल घेतली जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.